हाय, हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बऱ्याच दिवसानंतर मी माझं तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करते आहे. सो तुम्ही बघू शकता 7 वाजलेले आहे आणि सूर्य इतका उगवलेला आहे ना, की म्हणजे आज ऊन खूप पडणार आहे असं वाटत आहे. आणि अशा कोवड्या उन्हामध्ये ना बसायला खूप छान वाटते. अगदी शरीरातला ब्लड सर्क्युलेशन जो आहे ना, तो चांगल्या पद्धतीने होत असते. आणि मला अशी सवय आहे बाहेर टेबल किंवा खुर्ची टाकून मी इथे जे आहे ना सूर्यामध्ये थोडीशी 15 ते 20 मिनिट जे आहे ते बसत असते. मला म्हणजे छान वाटते आणि सवय पडलेली आहे. म्हणजे कितीही गाढ झोपेत असलं तरी मला 7 वाजता उठून इथे बाहेर बसण्याची सवय आहे. त्यासोबतच तुम्ही माझ्या गार्डनचं लूक बघू शकता. इतकं छान दिसत आहे ना. म्हणजे इथे बसून पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणा, मेडिटेशन किंवा वॉकिंग जरी केली ना, तरी आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान होत असते. आणि कधीही माहिती आहे का, मॉर्निंगची जर सुरुवात चांगली झाली ना, तर पूर्ण आपला दिवस खूप सुंदर जात असतो. आणि तुम्ही झाडांचं व्ह्यू बघू शकता. ते सूर्याची किरणं या झाडांवर पडलेली आहे आणि इतके छान दिसतायत ना. खरं तर या झाडांना बघून मला एकच विचार येत आहे हल्ली, की मी एवढे सगळे झाड नांदेडला कशी काय नेऊ? कारण खूप लांबचा टूर आहे आणि एवढ्या सगळ्या झाडांना भरपूर जागा लागेल. सो आता काय करायचं, काय नाही करायचं काहीच सुचत नाहीये. सो अशा पद्धतीने मी विचार करत करत हे छोटे मोठे जे काही गोष्टी होत्या ना, त्या सगळ्या शूट मी इथे करून घेतलेल्या आहे. आणि खरं तर नाही का म्हणजे झाडांमध्ये गार्डनिंग करणं माझा हा खूप मोठा छंद आहे. पण बऱ्याच दिवसापासून बाहेर जाणं, बाहेरचं सगळं म्हणजे रुटीन माझं चेंज झालेला होता. म्हणून या सगळ्या गोष्टी काही मला तुमच्यासोबत शेअर करता आल्याच नाही. म्हणून म्हटलं चला एक माझं मॉर्निंग डेली रुटीन जो आहे तो एक व्लॉग मी या घरात शेवटचं करून घ्यावा म्हणून मी आज शूटिंग करते आहे. सो जास्वंदाचे फुलं येऊन गळून गेले, कळ्या पण आल्या होत्या भरपूर, त्या पण गेल्या. आता इथेच जे आहे ना म्हणजे स्वयंपाकाला जरा उशीरच आहे कारण मुलांना सुट्टीच आहे आणि स्वयंपाक मी 8 वाजता चालू करते आहे कारण चिऊच्याच पप्पांचं फक्त ऑफिस आहे म्हणून ना म्हटलं चला 7 ते 8 जो काही टाइम असतो ना तो सेल्फ केअर मध्ये देऊया जसं मेडिटेशन, वॉकिंग, सनलाईट या सगळ्या गोष्टी मी स्वतःसाठी करत असते. आणि खरंच या सगळ्या गोष्टींनी इतके पॉझिटिव्ह बदल आपल्या आयुष्यात होतात ना की खूप छान छान. तुम्हाला आयडियासाठी ना मी तुम्हाला इथे सांगते हे तिबेटियन म्हणजे मेडिटेशन आहे जे मी मॉर्निंगला रोज न चुकता ऐकत असते. अगदी 5 ते 10 मिनिट जरी ऐकलं ना तरी आपलं फोकस जे आहे ना ते वाढत असते. माइंड रिलॅक्स राहतो. आपण म्हणजे आपला जो ध्येय असतो ना त्यामध्ये आपण अजून जास्त म्हणजे फोकस राहतो. म्हणून ना मी अगदी इथे बसून जे आहे ना 5 ते 10 मिनिट तरी मी हे न चुकता रोज करत असते आणि याची मला एक हॅबिट लागलेली आहे. त्यानंतर सेम मी इथे तुम्ही बघू शकता हे जे आहेत ना एक असं मॉर्निंग पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे जे तिथे लिहिलं आहे की 21 दिवस ऐकलं की त्याचे खूप चांगले चांगले बदल होतात. तर मी आता कंटिन्यू 5-6 महिने झाले मी ते ऐकते. त्यामुळे मला तिथले पूर्ण अफर्मेशन जे आहेत ना ते पूर्ण अगदी मुखपाठ झालेले आहे आणि अगदी इथे बसून म्हणजे मी देवाला धन्यवाद देते की आजचा दिवस मला दिला. इतका सुंदर आयुष्य दिलेलं आहे. माझे हात, पाय, माझं शरीर, माझे डोळे सगळे काही व्यवस्थित आहे आणि जे काही दिलं आहे ना मी त्यासाठी खूप आभारभर म्हणजे धन्यवाद देते देवाला. त्यानंतर माझी एक सवय आहे ती म्हणजे डायरी लिहिणे. सकाळी मला डायरी लिहायला खूप जास्त आवडते आणि मी बऱ्याचदा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हे शेअर केलेलं आहे. सो मला डायरी म्हणजे रोजचं डेली अपडेट माझ्या लाईफ बद्दल मला काय आवडते, मला रोज कसं वाटते, माझ्यासोबत आज काय चांगलं घडलं या सगळ्या गोष्टी मी अशी लिहून काढत असते. सो ही 2026 ची डायरी आहे आणि मी 1 जानेवारी पासून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ना मी प्रत्येक दिवस माझ्या डायरीवर कोरून ठेवते. जसं मी 5 ते 7 ओळी मॉर्निंगला लिहिते आणि 5 ते 7 ओळी जे आहे ना मी नाईटला झोपताना लिहिते. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर दिवसभर मला काय काय करायचं आहे ते लिहिते आणि रात्री दिवसभरात ज्या ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या ते सगळं मी अपडेट जे आहे ते लिहून काढत असते. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एक छोटी परत एक डायरी आहे जिथे मी ना माझ्या कामांची लिस्ट करते. कारण कधी कधी आपल्या बायकांना असं वाटते की आज मी काहीच काम केलं नाही किंवा कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींचा गिल्ट आपण मनावर घेत असतो. सो मी ना असे रोजचे 20 कामं लिहून काढते अगदी छोटे छोटे. मग ते भांडी घासणे असो, कपडे धुणे असो, बेड आवरणे असो, डस्टिंग असो, सेल्फ केअर, मेडिटेशन, सनलाईट जेवढे काही मी तुम्हाला आयडियासाठी कामं सांगताय ते सगळे कामांची मी 20 कामांची अशी लिस्ट करते आणि मी दिवसभर म्हणजे ते कामांची लिस्ट करून ना मी एक एक जसं आता मी भांडी घासली तर मी भांडी घासण्याच्या समोर अशी टिक करत जाते. मेडिटेशन केलं की मी ते टिक करते.
सनलाईट घेतलं तर ते टिक करते. याने मला म्हणजे एक रिवॉर्ड मिळते की मी दिवसभरातून किती काय काम करते. आणि खरंच 20 पैकी 10 किंवा 15 कामही जरी मी केलं तरी मला स्वतःवर खूप प्राउड फील होत असतो. आणि हे एक छोटंसं टास्क आहे, म्हणजे आपल्याला चांगल्या सवयी लावण्यासाठी ना खूप सुंदर आयडिया आहे. त्यानंतर ना मी सध्या अल्कलाईन वॉटर जे आहे ते पीत आहे. सो या बॉटलमध्ये, काचेची बॉटल आहे, त्यामध्ये मी बीटरूटचे छोटे छोटे तुकडे, त्यासोबतच मोसंबी आणि गाजर, काकडी, पुदिन्याचे पाने आणि चिया सीड्स मी रात्रभर भिजवून ठेवते. खरं तर ही बॉटल ना मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवली होती. जेव्हा मी मॉर्निंगला उठली तेव्हा मी ओट्यावर काढून ठेवली. कारण एकदम सकाळी सकाळी थंड पाणी पिलं जात नाही, म्हणून मग मी ते छान थोडंसं नॉर्मल होऊ दिलं आणि पिऊन घेतलं. सो काल रात्री ना चिऊची फर्माईश होती की ते फिश ना एकाच म्हणजे गोष्टीवर शर्तवर खाणार आहे की तिला छोले भटुरे करून पाहिजे. म्हणून ना इथे मी छोले जे आहे कुकरला लावून घेतलेले आहे. कारण मुलांनी प्रत्येक भाजी खावं असं प्रत्येक आईला वाटत असते आणि मलाही असं वाटते की ही खावं. सो मी त्यांना असं सांगत असते, जर तू ही भाजी खाशील तर मी तुला या बदली काहीतरी गिफ्ट देणार. सो तिचं असं होतं की तिला ना म्हणजे छोले भटुरे खायचे होते, खूप दिवसापासून तिची होती. सो मी तिला काल म्हटलं की तू जर फिश खाशील ना मी तुला नक्कीच उद्या मी छोले भटुरे बनवून देणार. म्हणून नाही इथे मी छोले जे आहे ते उकळायला ठेवले. आणि चिवचे पप्पा पुरी खात नाही म्हणून मी त्यांना नाही का साध्या चपात्या जे आहेत ते बनवून देते आहे. सो कालच्याच दिवशी मी फिश साठी जे आहे ना मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेला होता. सो आता कारण मी म्हणजे कालच विचार करून ठेवलेला होता की चिवला छोले भटुरे मी नक्कीच बनवून देणार. सो आता इथे ना एका साइडला मी छोले जे आहे ते फोडणी घालते. सो मी चिवच्या पप्पांना जेवढ्या लागतात जसं ते टिफिनवर, आणि घरी 4 चपात्या ते खाऊन जातात आणि 4 चपात्या ते टिफिनवर नेतात. असं करून मी 8 चपात्या बनवून घेतलेल्या आहे. आणि बाकी जे काही पीठ आहे ना त्याचं मी पुऱ्या तळून घेणार आहे. सो एक आता हा मोठा भांडा आहे, कारण कालचे भांडे वगैरे वॉश करायचेच आहेत. सो मी या भांड्यामध्ये छोले बनवून घेत आहे. आणि हा स्पॅच्युला आहे, याने मसाला काढण्या पासून तर आपण भाजी जेव्हा मसाला टाकतो ना तेलामध्ये ते सुद्धा अगदी इझिली आपण याने परतू शकतो. आणि मला हा स्पॅच्युला खरंच खूपच जास्त आवडलेला आहे. याने अगदी इझिली आपल्याला म्हणजे भाजी वगैरे परतता येते आणि मिक्सरच्या डब्यातून मसाला काढायलाही खूप सोपं जात असते. सो इथे टमाटर मी कापून घेतलेले आहे. आणि बाजूलाच तुम्हाला खरं सांगू का, खरं तर मला स्वयंपाक करायला इतका जास्त कंटाळा येत आहे ना आजकाल, कारण डोक्यात एकच सुरू आहे की मला हे शिफ्ट करायचं आहे, मला ते पॅक करायचं आहे, अमकं टमकं टमकं. सो त्यामुळे ना माझं मन तर अगदी या घरात लागतच नाही आहे, खरं सांगते. त्यामुळे ना मी मोबाईल ठेवलेला आहे, जो माझा जुना मोबाईल होता ना तिथे मी गाणे लावून ठेवून दिले बॅकग्राऊंड मध्ये. म्हणजे गाण्याच्या धुंदीमध्ये मी माझं हा स्वयंपाकाचं काम जरा मी पटपट करून घेईन. कारण स्वयंपाक तर करणं खूप गरजेचं आहे, कारण चिवच्या पप्पांचं ऑफिस होतं, त्यांना डब्बा द्यावं लागतं, त्यासोबत 2 मुलं आहे, त्यांचं सगळं करावं लागते. म्हणजे कितीही कंटाळा आला तरी स्वयंपाक करणं गरजेचंच आहे. सो हल्ली होत काय आहे ना, म्हणजे बादल बादल येत आहे, त्यामुळे ना इतकी जास्त गरमी वाढलेली आहे ना, खूपच जास्त. त्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळा येतो, कारण खूप जास्त शिजल्यासारखं होऊन जाते. सो इथे आता छान बऱ्यापैकी मसाला शिजलेला होता, त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेतले, वरून मी मीठ सुद्धा घातला. सो मसाल्याच्याच वाटणमध्ये ना मी भाजी मसाले वगैरे, छोले मसाला वगैरे मी कालच्याच दिवशी वाटून घेतलेला होता, त्यामुळे मी वरून कुठलाच ऍडिशनल मसाला टाकलेला नाही. हळद टाकली, तिखट टाकला आणि मी छोले इथे टाकून घेतलेले आहे. सो बऱ्यापैकी कुकरची शिट्टीच काही वाजली नव्हती, त्यामुळे ना छोले काही तेवढे म्हणजे उकडलेलेच नव्हते, म्हणून मी इथे भरपूर सारा पाणी घालून ना म्हणजे बराच वेळ भाजी मी इथे शिजवायला ठेवलेली आहे. कारण आता परत कुकर लावणे ना शक्य नाही, कारण ऑलरेडी मी 2 भांडी या भाजीच्या चक्करमध्ये भरवून ठेवून दिले. त्यानंतर पुऱ्या मी लाटून घेतलेले होते, सगळ्या पुऱ्या लाटून घेतली की पटापट तळायला ना सोपं जाते, म्हणून मी इथे पुऱ्या लाटून घेतले आणि गोल मटोल पुऱ्या मी इथे बनवून घेते आहे. सो चला, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन कसं वाटलं मला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा. आणि अशा प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.